मी राजेंद्र जगन्नाथ शिरसाट, राहणार बागरुजी आडको। आमची डोंगरगण येथे गट नंबर 189 मध्ये वडीलपार्जित जमीन असून ती या जमिनीची खोटा माणूस उभा करून खरेदी केलेली आहे काही लोकांनी। आणि आज आम्ही या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये येऊन आमचं निवेदन दिलेलं आहे की ही जी खोटी खरेदी केलेली आहे खोटा माणूस उभा करून, तरी ही जमीन आम्हाला मिळावी यासाठी आम्ही अधीक्षक कार्यालयाला अधीक्षक साहेबांना आमचं निवेदन दिलेलं आहे। कुठली जमीन आहे? डोंगरगण। डोंगरगण कोणी केला सगळा व्यवहार? आता ही पठारे म्हणून यांनी खरेदी घेतलेली आहे। ही माणूस खोटा उभा करून। म्हणजे नेमकं काय प्रकरण? खोटा माणूस म्हणजे जे आता तुमची ती जमीन कोणाच्या नावावर आहे? ही जमीन ते चक्रनारायणच्या नावावर होती। ही जमीन चक्रनारायणच्या नावावर असताना ती आमच्या आजोबांनी ती 500 रुपयामध्ये घाण ठेवलेली होती आणि त्या चक्रनारायणला 500 रुपये देऊन ती जमीन परत ताब्यात घेतलेली होती। परंतु चक्रनारायणनी काय केलं, त्याच्यावर त्यांचं नाव लावून घेतलं त्या जमिनीवर आणि आता ती जमिनीची खोटी खरेदी झालेली आहे। माझं नाव सागर अशोक शिंदे। 22 तारखेला SP साहेबांना व MRDC पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले होते। तसेच गृहमंत्र्यांना पण निवेदन दिले होते। डोंगरगण येथील 189 गट नंबरची डुप्लिकेट माणूस उभा करून खरेदी केलेली आहे। या संदर्भात गृहमंत्र्यांना पत्र दिलं होतं। गृहमंत्र्यांनी SP साहेबांना त्वरित गुन्हा दाखल करायला लावला होता। SP साहेबांनी MRDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक आहेत त्यांना पण गुन्हा दाखल करायला लावला, पण अजून त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही। त्यासाठी आज आम्ही परत SP साहेबांना भेटण्यासाठी आलो। जे आरोपी आहेत ते म्हणतात आमची मोठ्या मोठ्या मंत्र्यांबरोबर ओळख आहे, तुम्ही किती बी कुठं पण गेले तरी आमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही। याच्यामध्ये शिरूर पालिकेतील विनोद दुबाळे यांनी डुप्लिकेट रजिस्टरला नोंद घेऊन जन्माचे मृत्यूचे दाखले यांना दिले आहेत व तिथे दाखले आणताना पण ह्याच आरोपींचे तिथं अर्ज आहेत व हे आरोपी म्हणतात तुम्ही कुठं पण जा काही होणार नाही, उलट आम्हीच तुमच्यावर आबरू नुकसान भरपाईचा दावा टाकू अशा आम्हाला वारंवार धमक्या देतात। त्यासाठी आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती केली आहे की ह्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी व आम्हाला सर्वांना न्याय मिळवून द्यावा ही नम्रतेची विनंती। डुप्लिकेट कोण? चक्रनारायण नावाने मनुष्य उभा केला होता का? हा, कोण चक्रनारायण कोण? डुप्लिकेट संगमनेर तालुक्यातील एक मनुष्य आणला, त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड काही नव्हतं, त्याचं त्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड बनवलं व त्याला उभा करून चक्रनारायण दाखवून खरेदी केलेली आहे। त्या जो आहे चक्रनारायण त्याचं बँकेत कुठंही खातं नाही। त्याच्यानंतर त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड आम्ही आता कलेक्टर ऑफिसला चेक करायला लावलेलं आहे। त्यांनी ही जी जमीन आहे ही वडिलोपार्जित शिरसाटांची हा आणि ते तुमच्याबरोबर जे आता आहे ते शिरसाट कुटुंबीय आहे हा हा आणि त्यांना ती परत मिळावी अशी तुमची मागणी? कमल पद्माकर शिरसाट। आम्ही नगरमध्येच राहतो आणि माझे खापर पंजोबाची जमीन होती आणि ती विकली गेली, म्हणजे परस्पर लोकांनी विकली ती तुम्हाला परत मिळावी अशी तुमची परत मागणी? मिळावा अशी आमची विनंती आहे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।